एवढे आंबे म्हणजे भरपूरच झाले का एक पेटी. मी जान्हवी, ज्या कामासाठी आपण आलो होतो ते तर करायचंच राहिलं ना. विसरले. या ना संतोष दादा, पत्रिका अजून छापल्या नाहीये, पण तुझी धाकटी बहीण आणि जयंत कानेटकर यांचं लवकरच आता लग्न होणार आहे. तर आता सगळे रुसवे फुगवे हेवे दावे विसरून लग्नाला नक्की यायचं. हा दादा, लग्नाला यायचं. हा येणार ना, म्हणजे काय, येणार येणार येणार. हां जयंत सर नमस्कार. हां नमस्कार करते. दादा, जयंत सर पहिल्यांदाच आलेत तुझ्या घरी. आम्हाला काही चहा कॉफी काही विचारणार आहेस की नाही? अरे काय माहितीये जानू, तुझी वहिनी वीणा तिच्यासाठी हे घर घेतलं, हे घर सोडून त्या घरात जाऊन बसली. आता काय सांगायचं, घरात वाण सामान नाही, नाही तर चहा नक्की दिला असता. नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा तुम्हाला जेवायलाच बोलवतो. फक्त सांगून या कधी येत आहे ते. बरं जयंत सर निघूयात. येस, मला ॲक्च्युली ना संतोष दादांशी 2 मिनटं बोलायचं होतं. का? तुम्ही गाडीकडे थांबाल का? ओके आलोच. दादा येते, काळजी घे. हे गेली. अरे जयंत, दरवाजा कशाला लावतोय? अरे कडी. हा बोल, काय बोलायचं होतं? काय करतोय? बंदूक? ए जयंत, काय करतोयस तू? पैशांसाठी केलंस ना तू हे सगळं? काय? मला माहिती आहे ना, पैशांसाठीच केलंस तू. किती पैसे आले? 10 लाख. तुला पत्ता आणि वेळ पाठवली आहे, तिथे गपगुमान 10 लाख रुपये घेऊन ये. काय बोलतोयस तू? जयंत, कसले पैसे? नाही, काहीतरी गैरसमज होतोय तुझा. नाटक करू नकोस. मला चांगलंच माहिती आहे तू काय करतोयस ते. बेज कलरचा शर्ट घातलायस का? मागे वळ. काय करतोय? अच्छा, खरंच तुला माहित नाहीये तू काय करतोय? अरे नाही जयंत, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आता आठवलं का तुला? मला ब्लॅकमेल करून माझ्यावरच हल्ला करतोयस तू? काय बोलतोयस तू? यापुढे करशील मला ब्लॅकमेल, परत मला कॉल केलास ना तर तुला चांगलंच माहिती आहे मी तुझं काय करेन.
बाबा काय होतंय? काय झालं बाबा? ए वरद वरद थांब जरा, आता शांत हो. काही झालं नाहीये मला, बरं आहे मी. बाबा काय झालं रे तुम्हाला? मी किती घाबरलेलो. आई पण फोन उचलत नव्हती, म्हणून मी पोलिसांना फोन लावला. काय अरे डॉक्टरांना फोन लावायच्या ऐवजी पोलिसांना फोन लावलास? कशाला? पोलीस काकाच आले असतील. या काका या. संतोष दळवी, काय घडलं इथे? नाही काय नाही, काय नाही घडलं. मी घरी आलो ना तेव्हा बाबा बेशुद्ध पडलेले. मला खूप भीती वाटली म्हणून मी तुम्हाला बोलवलं. शांत हो बाळा, मी आलोय ना. बोला संतोष दळवी, कोणी मारलं तुम्हाला आणि का? हा कोण मारणार मला? कोणी नाही. म्हणजे मी या भिंतीवर माझं डोकं आपटलं, चक्कर आली मला आणि मी पडलो. असं सापडलं डोकं भिंतीवर? नाही म्हणजे एका माणसाने ढकललं म्हणून भिंतीवर आपटलो. कोण होता तो माणूस? काय माहीत. म्हणजे दरवाजावर आला होता तो, घरातल्यांची चौकशी करत होता. थकलेला वाटलं म्हणून पाणी द्यायला आत गेलो तर आतच आला, उचकाबाचकी करायला लागला. म्हणजे मला विचारायला लागला. मी आतमध्ये आलं म्हणून सरळ त्याच्या अंगावर जाऊन गेलो, त्याला बेदम मारलं ऐक. आणि मग त्याने मला ढकललं तर मी भिंतीवर आपटलो. मग चक्कर आली मला आणि पडलो. कदाचित चोरी करायला आला असेल. चोरी? हां, काय केलं चोरीला? चोरीला तसं काहीच नाही हो गेलं. घरात चोर घुसला आणि काहीच चोरी न करता निघून गेला. काहीच नेलं नाही त्यांनी? TV, मोबाईल काहीच नाही? बघा ना हो, काहीच नाही नेलं. हां, त्याला कदाचित माझी दया आली असावी. माझी अशी दयनीय अवस्था बघून त्याला दया आली असावी, म्हणून त्याने काही चोरी न करता तसाच निघून गेला बिचारा. तुमचा कोणावर संशय तर नाही ना? चोराचं वर्णन तर लक्षात असेल ना तुम्हाला? म्हणजे तक्रार नोंदवून घेताना लागेल. नाही इन्स्पेक्टर साहेब, माझा कोणावरही संशय नाही आहे आणि माझी तक्रारही नाही आहे. मला तक्रार करायचीच नाही. चोरीच झाली नाही ना, मग कसली तक्रार करायची? बरोबर की नाही? माझा मुलगा घाबरला म्हणून त्याने तुम्हाला बोलवलं. वेडा आहे. डॉक्टरांना बोलवायचं सोडून पोलिसांना बोलवलंस. साहेब तुम्ही या आता, मी पण जरा आराम करतो. खूप डोकं दुखतं, जोरात लागली भिंत. तू ठीक आहेस ना बाळा? तू कोणाला पाहिलं होतंस? त्याला काय झालंय? म्हणजे तू नंतर आलास ना रे बाळा. हां, नंतर आला तू, त्याने कोणाला नसेल बघितलं. साहेब तुम्ही या आता. ठीक आहे, येतो आम्ही. पण तुमच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला आहे, काळजी घ्या. आणि तुम्हाला परत काही संशयास्पद वाटलं तर तक्रार नोंदवा. हो हो